वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अम्रपाली केशव जोंधळे यांना बौद्ध समाजाने प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन भिक्खू पयावंश यांनी आयोजित प्रचार रॅली प्रसंगी बोलताना व्यक्त केले। पूर्णा शहरात बौद्ध समाजाची सर्वाधिक मते असल्याने खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्षपद असल्याने सर्व समाजाने त्यांना मतदान करावे असे आवाहन केले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक भाऊ सोनवणे, महेंद्र तायडे, जिल्हाध्यक्ष वावळे, तुषार गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर केशव जोंधळे, सुनील मगरे, शामराव जोगदंड, सुनील गायकवाड, अर्चना निर्मले, पंडित रवी वाघमारे, दिलीप हनुमंते, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम ठगे, लक्ष्मण गायकवाड सोबतच समता सैनिक दलाचे सर्व सैनिकांसह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भंतेजींनी केलेल्या आव्हानास सर्वांनी प्रतिसाद देऊन वंचित बहुजन आघाडीला बहुमताने विजय करावे असे आवाहन व विनंती अशोक भाऊ सोनवणे यांनी केली आहे। दरम्यान पूर्णा शहरात भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली। काय म्हणाले पाहूया। भंतेजी, आज वंचित बहुजन आघाडीची प्रचार सभा म्हणजे यात्रा आहे, काय सांगणार आहात? पूर्णा नगर परिषद निवडणूक 2025 श्रद्धेय आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्या आदेशावरून वंचित बहुजन आघाडीने पूर्णा शहराच्या ओपनमधून नगराध्यक्षपदासाठी आदरणीय डॉक्टर आम्रपालीताई केशव जोंधळे यांना उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी दिलेली आहे। मी सर्वांना नम्र आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाचं मतदान आमच्या शहरामध्ये आहे। आजपर्यंत अनेक समस्या पूर्णा शहरामध्ये आहेत, जसा पाहिजे तसा न्याय आमच्यासोबत न झाल्यामुळे आज आम्ही एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व समाजाने इथे उभं केलेलं आहे। मी समाजाला नम्र आवाहन करतो की दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 पर्यंत आपण वेळातला वेळ काढून आपला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुमोल जे का दान करण्याचं जे का आपल्याला मत दिलेलं आहे ते मत आपण वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर चिन्हाला देऊन एक आपण प्रचंड आपली ताकद या मतदानाच्या आधारे आपण सर्वांना दाखवून द्यावी आणि आम्रपालीताई जोंधळे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे नम्र आवाहन या निमित्ताने करतो। सर्वच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना त्यांच्या निवडणुकीसाठी अनंत असीम शुभकामना व्यक्त करून आपल्यामधला छोटासा शब्दाचा आव्हानाचा भाग मी समाप्त करतो। सर्वांना धन्यवाद। जय वंचित, जय संविधान। आज पूर्णा नगर परिषदच्या निवडणुकीसाठी भंतेजी महत्त्वाचा वेळ काढून इथं आलेले आहेत। भंतेजींना पंचांग प्रणाम करतो। माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे संघटक भिमरावजी तायडेसाहेब आलेले आहेत। या पूर्णा नगर परिषद ज्याच्यावर जबाबदारी आहे या परभणी जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ वावळे, महिला आघाडीचे अध्यक्ष आमच्या साळवेताई, त्याचबरोबर ज्यांना नगराध्यक्ष उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या प्राध्यापिका जोंधळेताई व सर्व सन्माननीय नगरसेवक पदाकरिता असलेले उमेदवार ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर। कारण की गॅस सिलेंडरला मतदान का करायचं आहे की 75 वर्षामध्ये या लोकांनी सत्ता भोगली, संपत्ती कमवली, पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत। आजही गावाचा एकही रस्ता, मुख्य रस्ता हा चांगला नाही आहे। खड्डे रस्त्यामध्ये आहेत। लोकांना कमरेचे प्रॉब्लेम होऊ राहिले, गाड्याचं मेंटेनन्स वाढलेलं आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। 365 दिवसाचा टॅक्स घेऊन नगरपालिका फक्त 20 दिवस पाणी पुरवठा करते वर्षातून। हे थांबवण्याकरिता आणि गावामध्ये दिवाबत्ती, त्याचबरोबर आरोग्यासंबंधित कायदी आपल्या काळजी, त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा हा उंचवला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे। ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या मूलभूत गरजा सोडवण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या जोंधळेताई ज्या नगर अध्यक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे सर्व नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला निर्णय हा किती चांगला आहे
हा निर्णय सिद्ध करण्याची वेळ आहे, कारण की सगळ्यात जास्त इथं बौद्ध समाज आहे या पूर्णा शहरामध्ये, आणि बौद्ध समाजा संघटित होऊन आपलं एकही मत इकडं तिकडं न देता एक एक मत या सिलेंडरला गेलं पाहिजे याची काळजी घ्या. 2 दिवस राहिलेले आहेत. हटवा हे सगळे दलिंदर आणि निवडून आणा सिलेंडर सिलेंडर सिलेंडर. हाऊस टू हाऊस आणि माउथ टू माउथ हा प्रचार आणि प्रसार करणार आहोत आणि विनम्रपणे या पूर्णा नगरवासियांना, या मतदार राजांना हात जोडून गॅस सिलेंडरला मतदान मागणार आहोत. म्हणून कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. हे कर्तव्यदक्ष पॅनल हे वंचित बहुजन आघाडीचं आहे. वेल एज्युकेटेड सगळे लोक या पॅनलमध्ये आहेत. थम्सअप नाहीत आणि कोणाच्याही चारित्र्यावर भ्रष्टाचाराचा कलंक नाही आहे असं हे निष्कलंक पॅनल आहे. या निष्कलंक पॅनलला आपण बहुमताने विजयी करा आणि पूर्ण नगर परिषदचा विकास हा होऊ द्या आणि सगळे दलिंदर सगळे बाजू करा, भ्रष्टाचारी बाजू करा आणि फक्त सिलेंडरला मतदान करा हे विनंती करतो. जय भीम.